लाडकी बहीण योजना अखेर राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। होय, आता थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जी आहे ती मदत देण्यात येणार आहे। जेवढी काय रक्कम असेल ती आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार असून आता लाडक्या बहिणीसाठी मोठे गिफ्ट सणानिमित्त जाहीर झालेले आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला, कारण की आता लाडक्या बहिणींना एक नव्हे तर 3 योजनांचा लाभ आता मिळणार आहे। होय, 3 योजनांचे पैसे थेट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ज्यांना देखील इतर योजनांचा लाभ मिळत नव्हता त्यांना देखील लाभ मिळणार असून आता लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता 16 जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे। त्या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे येत आहेत, त्यानंतर लगेचच गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ज्यांना देखील लाभ मिळत नव्हता त्यांना देखील लाभ मिळणार आहे। मात्र एक छोटंसं काम करावं लागणार आहे। ते काय काम करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। बऱ्याच जणांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं दिसत नाही, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाकू शकता। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, त्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर खुशखबरच समजावी लागेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय। लाडक्या बहिणींना मोठी भेट आता राज्य सरकार देणार। व इथे तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेबाबत इथे तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांचा एक फोटो दिसत असेल। त्यानंतर इकडे तुम्हाला आता एक मोठे गिफ्ट लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकारद्वारे मिळणार असून आता थेट लाभ हा लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता मोठे गिफ्ट हे जाहीर झालेले असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अनुदान देखील आता मिळणार आहे। अनुदान देखील आता काही लाडक्या बहिणींना एप्रिलचा 10वा हप्ता व त्यासोबत अनुदानाची मोठी रक्कम ही बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आता फक्त विचार केला तर यामध्ये 16 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येणार आहेत व हे अनुदान ही रक्कम एकाच महिला म्हणजे सर्वच महिलांना सरसकट सरकार देणार आहे। मात्र महिलांना एक छोटंसं काम देखील करावं लागणार आहे, अन्यथा काही महिला यापासून वंचित राहू शकतात। यामध्ये लाडक्या बहिणींना 25,000 रुपये अनुदान व त्यासोबत एक मोफत साडी देखील देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। होय, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला असून तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जी आहे ती 25,000 रुपये अनुदान तसेच त्याखाली एक साडी ही तुम्हाला मोफत दिली जाणार आहे। तुमच्या थेट गावामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्या गावात, तर शहरात राहत असाल तर थेट शहरामध्ये वितरण केले जाणार असून तुम्हाला एक मोफत साडीचे वितरण देखील आता केले जाणार असून अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात दिली जाणार आहे। एवढंच नव्हे तर त्यासोबत एप्रिलचा 10वा हप्ता आहे 1,500 रुपये काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे। यासोबत लगेचच आता सर्वात अगोदर तुमच्या बँक खात्यात ही 10व्या हप्त्याची रक्कम देखील जमा होत आहे। यामुळे तुमच्यासाठी खुशखबरच म्हणावं लागेल, कारण की आता 10वा एप्रिलचा हप्ता 16 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे येत आहेत। त्या 16 जिल्ह्याची नावे आता सांगणार आहोत। त्या जिल्ह्याची नावे देखील पाहण्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला, 2 मिनिटं वेळ काढून। आता ही सर्व रक्कम राज्य सरकार देणार आहे। तसेच हे देण्यामागचं मोठं कारण आता समोर आलेलं आहे, कारण की काही लाडक्या बहिणी निराश होत्या की आम्हाला 2,100 रुपये सरकार देत नाहीये, आम्हाला 1,500 अजून मिळतात। मात्र त्यासाठीच मोठे हे अनुदान गिफ्ट आता तुमच्या बँक खात्यात सरकारमार्फत सर्व लाडक्या बहिणींना मिळणार असून ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात त्यांना हे अनुदान मिळणार आहे। मात्र एक मोठी धक्कादायक बातमी आलेली आहे, यामध्ये काही लाडक्या बहिणींना रक्कम मिळणार नाहीये। होय, एकंदरीत जर विचार केला तर आता एप्रिलचा हप्ता फक्त आणि फक्त 500 रुपयेच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हा जमा केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे। तुम्हाला वाटत असेल की आम्हाला 1,500चेच हप्ते आतापर्यंत आले, हा पण मिळून जाईल, मात्र नाही। छोट्याशा कारणामुळे फक्त सरकार 500 रुपयेच हप्ता आता देणार आहे। हा निर्णय मंजूर झालेला असून आता लाडक्या बहिणींना 500 रुपयेच मिळू शकतात। तुम्ही ही चूक केली आहे का नाही एकदा चेक करा, कारण की काही जणांकडून ही चूक जी आहे ती होऊ लागलेली आहे व वाटत देखील नाही की आपल्याकडून ही चूक झाली, मात्र तशा चुका होत चाललेल्या आहेत। ही चूक तुम्हाला चेक करावी लागेल, अन्यथा 500 रुपयेच हप्ता तुमच्या बँक खात्यात येईल व अनुदान तर मिळणार नाही व मोफत साडी देखील मिळायची नाही। ती कोणती चूक आहे ती या व्हिडिओत पाहायला मिळेल, त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर कट केला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, ही बातमी तुम्हाला कुठे सुद्धा पाहायला मिळणार नाहीये। व्हिडिओ फक्त ध्यान देऊन लक्ष देऊन आता शेवटपर्यंत बघायचा आहे, सर्व सांगणार आहे। तर आता जिल्ह्यांची नावे तुम्हाला सर्वात अगोदर सांगूयात, पुढे त्यानंतरची बातमी पाहूयात।
तर इकडे बघू शकता सर्वात अगोदर थेट बँक खात्यात लाभ देण्यात येणार आहे। यामध्ये 13 जिल्ह्यांची नावे आलेली असून आता एप्रिलचा 10वा हप्ता तसेच आता अनुदान, मोफत साडी व गॅस सिलेंडरचे 830 रुपये सर्वात अगोदर या जिल्ह्यामध्ये मिळणार आहेत। यामध्ये पहिला जिल्हा आपल्याला पाहायला मिळत आहे चंद्रपूर। एकंदरीत जर विचार केला तर या चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार असून थेट बँक खात्यात रक्कम वर्ग केली जाणार आहे। इकडे बघू शकता या चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी खुशखबर म्हणजे आता एक दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यासाठी देखील घेतलेला आहे। पूर्ण तयारी झालेली असून आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना जेवढे पैसे द्यायचे आहेत तेवढे पैसे आता जमा करण्यात आलेले आहेत। फक्त वाटपाचे आदेश राहिलेले असून आता लगेचच आदेश देखील येऊन या जिल्ह्यात खुशखबर म्हणजे एप्रिलचा 10वा हप्ता तसेच त्याबरोबर लगेचच साडी मिळणार आहे। साडीनंतर लगेचच गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील ही रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे। ही 830 रुपये देखील लाडक्या बहिणींना मिळणार असल्याची माहिती आता मिळत आहे। यामुळे चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळेल असंच म्हणावं लागेल, कारण की ही मोठी रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे। अशा हप्ते आता चंद्रपूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीसाठी ही खुशखबर म्हटलं तरी काही हरकत नाही आहे। ही एक आनंदाचीच बातमी आहे। आता कोणते पुढचे जिल्हे आहेत की काही ठिकाणी हप्ता लवकर व 25,000 रुपये अनुदान सर्वात अगोदर देण्यात येणार आहे, कोणते जिल्हे पात्र ठरलेले आहेत त्या जिल्ह्यांची अजून नावे सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघत चला। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे इकडे बघू शकता इथे काय सांगितलेलं आहे। हे सर्वात अगोदर 13 जिल्हे आता पाहायला मिळत असून आता यामध्ये 35 लाख महिला पहिल्या टप्प्यामध्ये असतील। एकंदरीत जर विचार केला तर आता 10 लाख नाही, 15 लाख नाही तर तब्बल 35 लाख लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। यामध्ये 35 लाख महिला ह्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। एकंदरीत जर विचार केला तर सर्वात अगोदर 13 जिल्ह्यात मिळणार, त्यानंतर यामध्ये 35 लाख महिला ह्या पाहायला मिळणार आहेत व या महिला पहिल्या टप्प्यामध्ये यांच्या बँक खात्यात ही रक्कम येणार आहे। किती रुपये येणार आहे ते जर पाहायला गेलं तर इकडे बघू शकता आता थेट महिलेच्या बँक खात्यात 1,500 रुपये एप्रिलचा हप्ता तसेच मोफत साडीचा देखील लाभ मिळणार आहे व त्याबरोबर लगेचच गॅस सिलेंडरचे किती रुपये तर 830 रुपये हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे। ज्यांना देखील गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीयेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यासाठी काय करायचे ते सांगणार आहोत। ते केल्यानंतर 100% तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेचा लाभ मिळेल। ज्यांना मिळत नव्हता त्यांना देखील सरकार देणार आहे। तसेच 830 रुपये देखील आता या 35 लाख महिलांच्या बँक खात्यात सर्वात अगोदर पहिल्या टप्प्यामध्ये वर्ग केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे। ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी हरकत नाहीये। अजून पुढचे जिल्हे कोणते आहेत त्या ठिकाणी पैसे लवकर येत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आता सांगतो। तसेच पुढचा जिल्हा इथे जाहीर झालेला आहे। तर इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार यामध्ये आता पुढील जिल्हा हा आपल्याला बीड पाहायला मिळत आहे। या बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून एक खुशखबर म्हणजे बीड जिल्ह्यात पण आता एप्रिलचा 10वा हप्ता आणि लगेचच साडी वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने म्हणजे महायुती सरकारने घेतलेला आहे। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व अजित पवारजी साहेब यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून आता एप्रिलचा हप्ता लवकरच आता महिलांच्या बँक खात्यात देण्यात येणार असून बीड जिल्ह्यात देखील पूर्ण वाटपाची तयारी झालेली आहे। आता काही तासानंतर वेळानंतर या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे। थेट महिलेच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये व मोफत साडीचा लाभ देखील आता मिळणार आहे। ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणावा लागेल। लाडक्या बहिणीसाठी हा राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे व बीड जिल्ह्यामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मोठी रक्कम ही सरकार वर्ग करणार आहे। मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम महिलेच्या बँक खात्यामध्ये बीड जिल्ह्यात देणार आहे। पहिला जिल्हा आपण सांगितलेला आहे। पहिला जिल्हा कोणता इकडे बघू शकता चंद्रपूर जिल्हा झाल्यानंतर दुसरा जिल्हा आहे हा बीड। आता तिसऱ्या जिल्ह्याची देखील नाव सांगणार आहे। अशा 13 जिल्ह्याची नावे पाहिजे आहेत। शेवटपर्यंत बघत चला, कारण तुमचाच जिल्हा यामध्ये आला तर 25,000 रुपये अनुदान, लाडकी बहीण योजना, गॅस सिलेंडरचे पैसे व मोफत साडीचा लाभ हा 100% देण्यात येणार आहे। तर एक महत्त्वाची अपडेट जिल्हा पाहण्यापूर्वी आपण पाहूयात, नाही तर इकडे बघू शकता पुढचा जिल्हा लगेच सांगून टाकतो। यामध्ये विचार जर केला तर पुढील जिल्हा हा आपल्याला अमरावती पाहायला मिळत आहे। या अमरावती जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून मोठी रक्कम ही राज्य सरकारच्या मार्फत आता बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे। यामध्ये जर आता विचार केला तर 13 जिल्ह्यात
जास्त रक्कम ही मिळणार असून तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा अमरावती आहे। या जिल्ह्यात देखील पैसे देण्याची पूर्ण तयारी झाली आहे। पैसे जेवढे लाडक्या बहिणींना देण्यासाठी लागणार होते ते पैसे आता अमरावती जिल्ह्यात देण्यासाठी सरकारपर्यंत जमा झालेले आहेत। फक्त एक वाटपाचे आदेश काही तासानंतर आले की लगेच या जिल्ह्यात ही मोठी रक्कम देण्यात येणार आहे। यामध्ये गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये मिळून जातील। आता गॅस सिलेंडरचे पैशाचा लाभ घेण्यासाठी काय करायचे ते कारण मी सांगणार आहे, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तसेच इथे बघू शकता या जिल्ह्यात देखील आता पैसे देण्याची पूर्ण तयारी झाली असून आता या ठिकाणी 1 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना आता पैशाची रक्कम ही वाटप केली जाणार आहे। थेट लाभ हा डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। म्हणजे वरून 1500 व 2000 रुपये पाठवले की तेवढ्याची तेवढी रक्कम ही जमा केली जाणार आहे। 1 रुपया कमी होणार नाही। ही रक्कम डीबीटी मार्फत देण्यात येत असल्यामुळे लवकरच ही रक्कम बँक खात्यात जमा होते। 5 मिनिटांच्या आत ही रक्कम डीबीटीच्या मार्फत महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होत असते। यामुळे डीबीटी मार्फत ही रक्कम आता तुमच्या खात्यात येणार आहे। तर यामध्ये 25,000 रुपये अनुदान देण्याचं कारण काय आहे ते देखील आता तुम्हाला सांगून टाकतो। कारण की 25,000 रुपये अनुदान कोणत्या लाभार्थ्यांना भेटणार आहे, तर काही ठिकाणी जर विचार केला तर आता हे अनुदान एका दिवसाचं नाही, 2 दिवसाचं नाही, तर वर्षभराचं अनुदान आहे। हे टप्प्याटप्प्यामध्ये आता तुम्हाला मिळू शकतं। कारण की काही लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना PM किसानचे देखील पैसे भेटतात व नमो शेतकरी योजनेचे देखील पैसे भेटतात। अशा लाडक्या बहिणींना वर्षाला असे 25,000 रुपयांचे अनुदान टप्प्याटप्प्यात येते, म्हणजे 25,000 रुपयांची मदत येत असते। यामध्ये जर विचार केला तर लाडकी बहीण योजनेचे दर महिन्याला 500 रुपये, तसेच राज्य सरकारकडून व केंद्र सरकारकडून आता PM किसान नमो शेतकरी योजनेचे 15,000 रुपये देऊ असा निर्णय त्यांनी केलेला आहे। यामुळे हे वर्षाचे 15,000 रुपये अशी रक्कम व लाडक्या बहिणींना जर विचार केला तर त्यातले त्यात 500 रुपये एका महिन्याला, तर अशी रक्कम जी आहे ती 12 महिन्याचे पैसे, ही मोठी रक्कम तुम्हाला 20,000च्या आसपास देण्यात येणार आहे। म्हणजे 20,000 रुपयांचे अनुदान काही लाडक्या बहिणींना हे मिळणार आहे। ही एक अनुदानासंदर्भात लाडक्या बहिणींसाठी खुशखबर समजावं लागेल, कारण की मोठा निर्णय हा राज्य सरकार मार्फत घेण्यात आलेला आहे। आता पुढे एक बघू शकता, इकडे पुढच्या जिल्ह्याचं नाव सांगत आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पुढच्या 13 जिल्ह्यापैकी एक जिल्हा असा आहे, त्याचे नाव तुम्हाला सांगतो। यामध्ये जर विचार केला तर पुढील जिल्हा आपल्याला परभणी पाहायला मिळत आहे। परभणी जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी देखील हप्त्याचे वितरण केले जाणार आहे व गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। आता याच परभणी जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता 1,500 रुपये, तसेच मोफत साडीचा देखील लाभ भेटणार आहे। इकडे बघा, तसेच मोफत साडी झाल्यानंतर पुढे काय भेटणार आहे तर 830 रुपये गॅस सिलेंडर। इकडे लक्ष देऊन ऐका, तुम्हाला लिहून दाखवत आहे इथे सविस्तर समजण्याकरिता। गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे किती झाले, मोठी रक्कम झाली। हे 3 योजनाचं झालं। या 3 योजनाचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात सरकार देणार आहे। थेट रक्कम ही आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे। यामुळे एक आनंदाची बातमी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। एवढी रक्कम तुमच्या बँक खात्यात आता लवकरच वर्ग केली जाणार आहे। लवकरच आता हा लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचा निर्णय राज्य सरकार मार्फत होणार आहे। तर एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, यामध्ये बघू शकता 3 विभागामध्ये पैसे वाटपाची तयारी पूर्ण झालेली आहे। म्हणजे 3 विभागात पैसे वाटपाची पूर्ण तयारी झाली असल्यामुळे बहिणी ह्या खुश झालेल्या आहेत। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे, कारण की 3 विभाग म्हणजे यामध्ये पुणे विभाग देखील पहिल्या क्रमांकाला पाहायला मिळत आहे। तसेच पुणे विभागातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी एप्रिल हप्ता 1,500 आता सुरू होत आहे। तसेच पुणे विभागामध्ये बरेच जिल्हे आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबत मोफत साडीचे वितरण देखील या ठिकाणी आता सुरू होणार असून 830 रुपये गॅस सिलेंडरचे हप्ते देखील आता तुम्हाला वर्षातून 3 वेळेस मिळत असतात। ते हप्ते देखील सरकार आता देणार आहे। ती रक्कम देखील तुमच्या बँक खात्यात सरकार मार्फत वर्ग केली जाणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील लगेचच सांगतो। तर इकडे बघू शकता, महिलेच्या नावावरती आता गॅस सिलेंडर तुम्हाला करावं लागेल। जर पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असेल तर तुम्हाला तो गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती करावं लागेल। ते केल्यानंतर तुम्ही जर त्यामध्ये पात्रता बसत असाल, तुम्ही फॉर्म वगैरे सर्व काही पूर्ण केलं, तर लगेचच तुम्हाला 830 रुपये हा गॅस सिलेंडरचा हप्ता वर्षातून 1 वेळेस नाही तर 3 वेळेस तुम्हाला मिळून जाईल। 3 वेळेसचे लाभ तुम्हाला जे आहे ते देण्यात येणार आहे। गॅस सिलेंडरचा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये लगेचच सरकारच्या मार्फत तुमच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल। ही एक आनंदाची बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। हा मोठा निर्णय लाडक्या बहिणीसाठी सरकार घेणार आहे। तर शेतकरी लाडक्या बहिणीसाठी मोठे निर्णय घेतलेले आहेत। अशा सर्व अपडेट आपण देत असतो। त्याकरिता चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।